नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नाश्त्यासाठी केले मसाला खिचडी किंवा याला फोडणीचं भात असं देखील म्हणतात. हे फोडणीचं भात करायला एकदम कमी साहित्यामध्ये तयार होतं. त्याचबरोबर खायला तर एकदम टेस्टीच तयार होतं आहे आणि तुम्ही रोज जरी हे भात खाल्लो तरी पण तुम्हाला अजिबात बोर होणार नाही याची गॅरंटी मी देते. मग चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. आता फोडणीचं भात करण्यासाठी मी इथं 2 वाटी तांदूळ 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचबरोबर एक मोठं कांदा जे की मी इथं लांब चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ आणि किंचित अशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मसुरीची डाळ इथं मी घेतलेली आहे. आता भात करण्यासाठी मी भांड्यामध्ये 2 पळी तेल घातलेली आहे आणि त्या तेलामध्ये आता मी 1 तमालपत्र, लांब लांब असं कट केलेला कांदा ते घालत आहे आणि ते घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये हे कांदा आपल्याला पूर्ण लालसर असं करायचं आहे. मग जोपर्यंत हे कांदा लाल होत आहे तोपर्यंत आता जे तांदूळ आपण भिजवलं होतं त्याच्यामध्ये मसुरीची डाळ घालून डाळ धुवून परत याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तांदूळसोबतच मसुरीची डाळ हे आपल्याला भिजत घालायची नाही आणि आपण इथं पाहू शकता इथं मी सगळंच पाणी इथं काढून टाकली आहे. आता 2 वाटी तांदूळ मी घेतली आहे. माझे तांदूळ थोडे जुनेच आहेत त्याच्यामुळं मला इथं थोडंसं पाणी इथं जास्त घेतली आहे. म्हणजे इथं मी 5 वाटी पाणी घेतली आहे. तुम्ही 4 वाटी पाणी घेऊ शकता आणि ते गरम करण्यासाठी मी इथं गॅसवर पण ठेवलेली आहे. आता आपला कांदा हे लालसर असं झालेलंच आहे. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट व किंचित कोथिंबीर घालून मी याला 1 मिनिटापर्यंत इथं परतत आहे जेणेकरून तेलामध्ये अद्रक लसूणचं वास हे निघून जावं. आणि त्याचबरोबर जे तांदूळचं पाणी मी काढले होते ते सगळेच तांदूळ आपल्याला ह्या भांड्यात घालायचे आहेत आणि सगळे सुके मसाले जसं की मिरची, हळद आणि धने मसाला, मीठ हे इथं मी घातलेली आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण घालून आता हे सगळं 5 मिनिटापर्यंत बारीक गॅसवर आपल्याला परतत राहायचं आहे. आता फोडणीचं भात करायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप जे की या तांदळाला भाजणं आहे. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम मसाला घातलेली आहे. तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, पण गरम मसाल्यानं भात एकदमच टेस्टी होतं आहे. ते 1/2 चमचा गरम मसाला घातली आहे आणि 5 मिनिटापर्यंत मी हे तांदूळ भाजून घेतली आहे. आता तुम्ही पाहू शकता तांदूळ पूर्ण मोकळे असे इथं झालेले आहेत आणि तुम्हाला पण इथंपर्यंतच हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे. जेव्हा दाणा पूर्ण मोकळा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचं व त्याच्यानंतरच तांदळामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे. आता हे पाणी आपण इथं उकळतं सोडलेलं आहे आणि थोडंसं भाताला मी फिरवून इथं आता शिजत ठेवलेली आहे आणि आपण पाहू शकता आता भात शिजायला मला 10 मिनिट एवढा वेळ इथं लागलेला आहे आणि 10 मिनिटानं मी परत एकदा या भातावर एक भातवाडीनं फिरवत आहे जेणेकरून सगळीकडचं व्यवस्थित भात हे शिजलं जावं. आणि आता भातामध्ये परत शेवटचं माझं हे फिरवणं आहे. जास्त करून भाताला आपण फिरवत बसायचं नाही म्हणलं तर दाणा हे तुटण्याची शक्यता असते. आता भातामधलं सगळंच पाणी आटलेलं आहे त्याच्यामुळं गॅस बारीक करून मी हे भाताला दमण्यासाठी ठेवली आहे आणि 5 मिनिट बारीक गॅसवर भात हे पूर्णपणे दमून आलं आहे. म्हणजेच इथं फोडणीचं भात हे जेवण्यासाठी तयारच झालं आहे. मस्त गरमागरम आणि एकदम मोकळा असं फोडणीचं भात तयार झालं आहे आणि त्याच्यावर मस्त असं साजूक तूप, तोंडी लावायला तीळ पापड आणि त्याचबरोबर कैरीचं लोणचं. आहा! आता असं नाश्ता असेल तर जेवण्यासाठी भाजी आणि चपाती खायची काही गरज नाही. मग काय मंडळी, एकदा करूनच बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल फोडणीचं भात आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू
नवीन एका रेसिपीसोबत.